गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पवन पाहायला मिळत आहेत. येस, पवन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. पवन केने ऑन बॉलिंग ट्रॅक. जिंकण्यासाठी संरक्षण त्यांना करायचं 23 धावेंचं आणि त्याच 23 धावा खुटण्याचा प्रयत्न इथे विक्रांत करणार आहेत. बघत घडतंय तरी काय मैदानामध्ये. हे 6 चेंडू जे काही आपण आतापर्यंत केलं त्याहून महत्वाचे हे 6 चेंडू असणार आहेत, कारण ही मेगा सेमीफायनलची मॅच आहे. छोट्या मोठ्या लढाया नक्कीच आता संपल्यात. महायुद्धाला इथे प्रारंभ झालाय. 6 चेंडू आणि 23 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागते का? पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत आणि पंचांनी काय केलं? पंचांनी इथे 1 फॉर दी ओव्हर घोषित केलाय. रिव्ह्यू घेण्यात येतोय. ओके, नाहीये सर, 1 मिनिट थोडंसं होल्ड करायचं. रिव्ह्यू नाही घेतलाय आपण. ओके, डॉट बॉल आहे. डॉट बॉल आहे जरूर आणि 1 फॉर दी ओव्हर देखील ग्राह्य धरल्या जाणार आहे. थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होत आहे. पुढचा बॉल मोठा फटका येतोय का? विक्रांतच्या बॅटमधून जातोय का सीमारेषेच्या बाहेर? निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅचला कल्लाटणी देणारा षटकार येतोय विक्रांत पाटीलच्या बॅटमधून. हो हो हो, काय फटका सजवलाय, काय टायमिंग साधलाय, काय वेळ साधलाय. आणि हीच तर ती वेळ आहे. इथेच तर सर्वस्व पणाला लावण्याची आवश्यकता असणार आहे. असं म्हटलं जातं ना, तुम्ही विजय पराजय याची चिंता करू नका. तुम्ही तुमचं कार्य सुदृढपणे पार पडा आणि त्यानंतर पहा तुमच्या हाती काय लागतंय. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, लेकिन कोशिश करना भी उतना जरूरी होता है. मंजिल, ती मंजिल मिलते नहीं मिलते, मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है. आप कोशिश ना करो जनाब, ये तो गलत बात है. ते प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं, ते प्रयत्न करावेच लागणार आहेत. बघत पवन तशी गोलंदाजी करतोय का? पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव नक्कीच होणार आहे आणि बघत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तर जरूर होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चाचपडत असताना चेंडू मिळतोय का? मिळालाय आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 3 चेंडू आणि 15 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. मॅचचं भवितव्य ह्या चेंडूवरती असणार आहे. पवन विपक्ष विक्रांत आणि विक्रांतनी योग्य त्या क्षणाला चेंडूला पाठवून दिलंय मैदानाच्या बाहेर. अप्रतिम स्ट्रोक, काय कनेक्शन आहे. पहा चेहऱ्यावरती असलं ते अग्रेशन, पहा ती शैली आणि पहा ते स्ट्रोक्स. पवन केने समोर 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना या बॉलवरती आलेला हा षटकार मॅच इथे थोडीशी डोलामान परिस्थितीमध्ये घेऊन चालली आहे. समीकरण काय तर पुन्हा एकदा आपण आता पाहणार आहोत 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता असणार आहे. कालचा दिवस देखील आपण असाच पाहिला होता. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असताना आयुब शेख यांच्या बॅटमधून त्या 2 षटकार आले होते आणि आज त्यांचा संघ या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. आता घडतंय काय? सगळे खेळाडू अगदी समीप आलेत. महत्वाचा चेंडू आहे. प्रेक्षकांना विनंती असणार आहे, दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. पवन केने विपक्ष विक्रांत पाटील अशी ही लढत. 2 चेंडू आणि 9 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. महत्वाची लढत. शॉर्ट पिच चेंडू आणि पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. अंडर प्रेशर चुका कुणाकडून होत नाहीयेत आणि त्यातीलच एक चूक पवननी देखील केली आहे. नो बॉल आलाय. फक्त 8 धावेची आवश्यकता आणि येणारा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. 2 चेंडू आणि 8 धावेची आवश्यकता आहे. कुछ कर गुजरने की चाहो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है. मर मिटने का जुनून होना जरूरी है. तो जज्बा दिसतोय, तो जुनून दिसतोय. जिंकण्यासाठी ती लढाई दिसते, ती जिद्द दिसते. 2 चेंडूंनी 8 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. बघूयात पवनकडे तो चेंडू आहे का की विक्रांतच्या बॅटमध्ये तो शॉट पाहायला मिळणार आहे. यावेळी देखील मोठा फटका आणि इथे चेंडू हवेमध्ये असणार आहे. कॅच जज होते आणि फ्री हिटचा चेंडू नक्कीच आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात का तर 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. ओ हो 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 हो, काय मॅच घडते, काय मॅच घडते. प्रेक्षकांच्या देखील टाळ्या इथे पाहायला मिळतात आपल्याला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. प्रहार चषकामध्ये 6 चेंडू 24 धावेची आवश्यकता असताना तो देखील कारनामा विक्रांतच्याच नावावरती राहिलाय आणि आता देखील 23 धावेची आवश्यकता असताना मॅच येऊन ठेपली आहे. 1 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे.
एक चेंडू आणि 6 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. कुठल्याही स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर ते असं करून दाखवा. कुठल्याही स्पर्धेची मेगा सेमीफायनलची मॅच असावी तर तीही अशी घडावी. एक चेंडू आणि 6 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. प्रेक्षक आणि सगळीकडे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. मोठा फटका विक्रांत के आणि विक्रांतच्या बॅट मधून हा विजयी षटकार पाहायला मिळतोय. पाहते अग्रेशन, पाहते सेलिब्रेशन. ही विजय आणि हा विजय विक्रांतच्या नावावरती राहिलाय. काय बॅटिंग केली आहे, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार बॅटिंग पाहायला मिळते. काय मॅच घडली आहे, काय मॅच इथे घडली आहे. स्वर्गीय साई मराठे, त्रिमूर्ती नगर. बघा विक्रांतला घेतलंय कांद्यावरती कारण त्यांनी कार्य देखील तसंच केलंय. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो विक्रांत पाटील साठी झाला पाहिजेत. काय अप्रतिम खेळ त्यांनी इथे करून दाखवलाय. वा, दुसऱ्यांदा हा कारनामा नक्कीच त्यांच्या बॅट मधून आणि त्यांच्याकडून झालाय. प्रहार चषकामध्ये 2400 आवश्यकता त्या बनवल्या. जीटीसी धमाकामध्ये 2300 आवश्यकता आणि त्या देखील या खेळाडूंनी बनवल्यात. वा, यू डिझर्व इट. अप्रतिम खेळ. टॉस साठी जाऊयात. मॅन ऑफ द मॅच पहिला तर देऊयात आपण. चला अक्षय टॉस साठी या. अक्षय टॉस साठी या. त्रिमूर्ती नगर. काय खेळ आपण केलाय. या खेळाची चर्चा या संपूर्ण जगभर